परभणी जिल्ह्यात मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण पूर्ण झाला आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आपल्यासोबत आहेत। सर, परभणी जिल्ह्यात सर्वेक्षण पूर्ण झाला, नेमकं किती दिवस हे सर्वेक्षण चाललं आणि किती नोंदी याच्यातून आढळल्या किंवा सर्वेक्षण किती दिवस चाललं? परभणी जिल्ह्यामध्ये 23 जानेवारीपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे। परभणी जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सोडून, म्हणजे मी 2 टप्प्यामध्ये सांगतो की महानगरपालिका सोडून परभणी जिल्ह्यात 16,06,802 इतकं लोकसंख्या आहे आणि यांची कुटुंब आहे ती 3,21,360 इतकी कुटुंब आहे। याच्या अगेन्स्ट आपली एकूण साधारण 108% इतकं काम परभणी जिल्ह्यात झालेलं आहे। त्याचबरोबर महापालिका क्षेत्रामध्ये एकूण जी लोकसंख्या होती ती 3,37,885 इतकी होती, म्हणजेच 67,577 इतकी कुटुंब त्यामध्ये होती आणि त्याच्या अगेन्स्ट 68,025 इतकं कुटुंब म्हणजे 100.66% काम झालेलं आहे। एकूणच परभणी जिल्ह्यामध्ये आपण 108.95% इतकं काम केलं आहे आणि काही कुटुंब आहेत की जे आम्हाला काही कुटुंबांनी सर्वे करायला नकार दिलेला आहे आणि काही जण घरं बंद होती अशा आहेत। यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की परभणी जिल्ह्यात एकूण साधारण 1029 कुटुंब जी आहेत ती आपल्याला सर्वेसाठी उपलब्ध झाली नाही आणि 290 कुटुंबांनी ग्रामीण भागात नकार दिलेला आहे आणि शहरी भागामध्ये 1,328 कुटुंब आपल्याला सापडली नाहीत, म्हणजे घर बंद होतं आणि 349 लोकांनी सर्वेसाठी नकार दिलेला आहे। त्यामुळे अगदी 1% लोकांनी आपल्याला नकार दिलेला आहे। मात्र आपण जी काय कुटुंब संख्या गृहीत धरली होती त्यापेक्षा जास्त कुटुंब संख्यांचा आपण सर्वे केलेला आहे आणि एकूण ओव्हरऑल 108 कुटुंब संख्येचा आपण सर्वे केलेला आहे। टक्केवारीमध्ये 108% झाली। 108% सर्वे केल्याने सदर माहिती राज्य मागासवर्गीय आयोग आणि विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना आम्ही 3 तारखेला सबमिट केलेली आहे। तर एकूणच 100% पेक्षा अधिक या ठिकाणी सर्वे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।